मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. आज रमजान ईद. आमच्या मित्रांनी मी रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. आणि मी रमजान ईद कसा असते आणि काय असते. रमजान दिन ऍक्च्युली रमजान हा महिनाभर पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये जेवढी ईश्वराची सेवा करता येईल किंवा ईश्वराचं जेवढं प्रेम तुम्हाला आत्मसात करता येईल तेवढं तुम्ही ह्या महिन्यात करू शकता. हा पवित्र महिना हा इबादत का महिना म्हणून हा आपल्या इस्लाम मध्ये एक फेमस आहे. आणि तुम्ही महिनाभर रोजे ठेवून सकाळी 4च्या अगोदर सहेरी करणे आणि रात्री 6-7 नंतर इफ्तार करणे, 6:30 पावणे 7 नंतर इफ्तार करणे, हा महिनाभर दिनक्रम चालू असतो. आणि त्या दिनक्रमात अनेक अशा म्हणजे ऊन असू दे, पाऊस असू दे, वारा असू दे, लोक महिनाभर 30 दिवस हे रोजा करतच असतात. आणि त्यात देवाची सेवा करत असतात, पूजा अर्चा करत असतात, पूजापाठ करत असतात. म्हणजे आमच्यात थोडक्यात म्हणायचं झालं तर वाचन, पठण, नमाज पढणे, 5 टाइम नमाज पढणे, तरावी पढणे, अनेक अशा गोष्टी म्हणजे पुण्याईचं काम म्हणजे पुण्य आत्मसात करण्याचं काम त्या महिन्यात चालू असतं. रमजान ईद आणि बकरी ईद मध्ये काय काय फरक आहे. रमजान ईद म्हणजे महिन्याचे 30 रोजे ठेवून त्यानंतर होणारा सण हा रमजान ईद ईद उल फितर म्हणून असतो त्याचं नाव. आणि बकरी ईद हा मला यानंतर 2 महिन्यांनी येणारा सण तो ईद उल जुहा म्हणजे बकऱ्याची कुर्बानी देऊन तो सण साजरा केला जातोय. आणि मुस्लिम मानवामध्ये एक पूर्वी म्हण आहे की ज्या ठिकाणी कुर्बानी आपल्या मुलग्याची देत असतात त्या ठिकाणी ते बकरं येतं आणि त्यापासून बकऱ्याची परंपरा चालू झाली आणि त्यालाच बकरी ईद म्हणलं जाते. बकरी ईद किंवा ईद उल जुहा अशी म्हणली जाते. आणि रमजान ईद हे पवित्र महिना देवाची इबादत करणे, परमेश्वराची इबादत करणे, परमेश्वराकडे आपण काही मागणे जे काय असेल ते ह्या महिन्याभरात पूर्ण चालू असतं. आणि आपल्या हसून तुम्हाला म्हणजे शौकतभाई आम्ही लहानापासून त्यांच्या जवळ वाढले. म्हणजे आम्ही लहान असताना यांच्याबरोबर प्रवास आम्ही गोव्याला जा, इकडे जा, तिकडे जा. त्यात आलेला इतका होता काय वेगळंच. म्हणजे हिंदू मुस्लिम तुम्हाला इथे काय दिसणारच नाही. एक मित्रत्वाचं नातं आणि गावात जर त्यांचे संबंध ठेवलं तर सगळं मित्रत्वाचं नातं. हे मला वाटतं की डेपुटी पण तुमच्याकडे आले होते. इथं हिंदू मुस्लिम असा प्रकार नसून मित्रत्वाचं नातं आमच्या हसूर तुम्हाला मध्ये आहे. आता काय झालंय, हसूर हे गाव असं आहे की हिंदू आणि मुस्लिम हा भागच नाही आहे पूर्वीपासून. हा इथं फक्त 2 म्हणजे कसं आहे की आम्हीच गणपतीची आराधना करतोय, स्थापना करतोय, पूजा अर्चा करतोय. आता माझे जुने सगळे व्हिडिओ काढलेत तर सगळे गणपतीला कार्यक्रमाला पुढे असणारा माणूस मी शाहू तालीम मंडळाचा एक चांगला सच्चा कार्यकर्ता. आणि मोठा गणपती साजरा करणे शाहू तालमीचा हे माझ्याकडे जवळजवळ बऱ्यापैकी असायचं पूर्वी. त्यानंतर आता अलीकडे मला कामाच्या ह्याच्यातून थोडा वेळ जातो मी, थोडा वेळ येतो, पण आहे तसं आहे. आणि इथं काही हिंदू मुस्लिम हा प्रकार नाही. आमचं एक घर असून सुद्धा म्हणजे 1-2-3 घरं असून मला गावानं डेप्युटी सरपंच केलं, गावाची सेवा करण्याचा मान दिला. त्याबद्दल मी ह्या गावात एवढा ऋणी आहे की मी सांगूच शकत नाही. कारण एक घर असणाऱ्या माणसाला सुद्धा इथं डेप्युटी पद मिळू शकतो एवढा अभिमानास्पद हे गाव आहे. आभारी आहे तुम्ही आलात. आणि आपल्या हिंदू आणि मुसलमान बांधवांना ईद मुबारकच्या हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे. ईद मुबारक. ईद मुबारक. ईद मुबारक. चला तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा. असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला भेट द्या.